जे.पी. नड्डा, डॉक्टर जितेंद्र सिंग यांचे आभार मानले आहेत। विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते सरकार करणारच। त्यातही काही उणीवा राहिल्या असतील तर त्याही दूर होतील, मात्र सगळ्यांनी आपल्या देशाची बदनामी होणार नाही याचा विचार केला पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते आज पंढरपुरात पत्रकारांशी बोलत होते। विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करत आहेत ते योग्य नाही, असं ते म्हणाले। विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय केंद्र आणि राज्य सरकार घेईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। सर्वांनी आपल्या देशाचा विचार केला पाहिजे। आपल्या देशाची बदनामी होणार नाही अशा प्रकारचा विचार केला पाहिजे। आणि विशेषतः मी पहिल्या दिवशीपासून आमचं सगळ्यांचं मत आहे की विद्यार्थ्यांच्या ज्या आशा आकांक्षा अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही करू। काही उणीवा राहिल्या असतील तर त्या उणीवा दूर होतील। फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक, विशेषतः काही राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं कारभार करतायत ते काही योग्य असं माझं मत नाही। विद्यार्थ्यांच्या मागण्यांची आम्ही समरस आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेच निर्णय हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार घेईल। नीट पेपर फुटी आणि दिल्ली आंदोलन प्रकरणी